हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे वटसावित्री पौर्णिमा. सर्वप्रथम सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळची सुरुवात तर देवपूजेने झाली आणि देवपूजा झाल्यानंतर डाळ शिजायला घातली आणि डाळ शिजायला घातल्यानंतर कणिक मळून घेतली आणि नाश्ता केला आणि परत सगळं सांडगं, आंब्याचं शिकरण हे सगळं करून आवरून घेतलं. आणि काल आम्ही बाजारात गेलो होतो आणि अचानक पाऊस आला, त्यामुळे अर्धवट सामान आणायचं राहिलं होतं. त्यामुळे सकाळी जाऊन सुवीरचे बाबा घेऊन आले. काल संध्याकाळी आमच्या आहोनी माझ्या हातावर मेहंदी काढली होती. त्यांना फक्त माझ्या हातावर मेहंदी काढायला आवडते. प्रत्येक सणाला ते माझ्या हातावर मेहंदी काढतात. ती अशी रंगली होते आणि जशी मोबाईलमध्ये आहे तसे ते करून काढतात. सुवीरचं स्कूल आज होतं, पण त्याला सोडायला येत नाही म्हटलं तर रडायला लागला. मग सुवीरला असं सोडायला स्कूलमध्ये गेलो तर तिथे असं बायका वड पुजताना बाहेर दिसल्या. आम्हाला कुठं आहे हे माहीत नव्हतं. आम्ही नवीन ठिकाणी राहायला आलो त्यामुळे मग आम्ही वडाचं झाड आणलं होतं. मग शेवटी म्हटलं आता ह्या बायका इथं पुजायला तर आपण पण इथे येऊ, म्हणून आम्ही वडाचे झाड पुजण्यासाठी इथे आमच्या सोसायटीच्या साईडच्या बिल्डिंगमध्ये